सुरुवातीला बातमी आहे ती रोमानियाची। युरोपमधील सुमारे 2 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या रोमानियाच्या निवडणुकांकडे साऱ्या युरोपचं लक्ष लागून राहिलं होतं। त्या निवडणुकीचा निकाल अखेर लागलाय। 2 टप्प्यात झालेल्या मतदानामुळे निवडणूक प्रचंड चुरशीची झाली होती। अखेर यात 55 वर्षीय निक्सोर डॉन यांचा विजय झाला। अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जॉर्ज सिमिओन यांच्यावर विजय मिळवला आणि याच विजयासह रोमानियाचे युरोपशी असलेले संबंधही सुरक्षित झाले। पाहूया ही निवडणूक महत्त्वाची का होती, रशियाचं या निवडणुकीकडे लक्ष का होतं आणि आता या निवडणूक निकालाचे युरोपीय राजकारणावर काय पडसाद उमटू शकतात ते। रोमानिया म्हणजे युरोपमधील अनेक छोट्या मात्र महत्त्वाच्या देशांपैकी एक देश। युक्रेनचा शेजारी देश, नाटो आणि ईयूचा सदस्य राष्ट्र, त्यामुळेच युरोपसाठी महत्त्वाचा देश। रोमानियामध्ये 4 मे आणि 18 मे अशा 2 टप्प्यांमध्ये अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या। यात राजधानी बुखारेस्टचे महापौर ईयू समर्थक निक्सोर डॅन आणि अतिउजव्या विचारसरणीचे ट्रम्प समर्थक जॉर्ज सिमिओन यांच्यात कडवी लढत पाहायला मिळाली। पहिल्या फेरीत पिछाडीवर असलेले निक्सोर डॅन यांनी अखेरच्या टप्प्यात एकदम उसळी घेत विजयश्री खेचून आणली। सर्व मतदान केंद्रांवरून गोळा करण्यात आलेल्या मतदानानंतर डॅन यांना 54% मतं मिळाली तर जॉर्ज सिमिओन यांना 46% मतं मिळाली असं स्पष्ट झालं। गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात देशात यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदानही झालं होतं। विजयानंतर डॅन यांनी मतदारांचे आभार मानले। हा तुमचा विजय आहे। गेले काही दिवस तहानभूक विसरून प्रचार करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, ज्यांना विश्वास आहे की रोमानिया एका योग्य दिशेनेच बदल घडवून आणेल। हा त्यांचा विजय आहे आणि गेल्या काही दिवसात तुम्ही जी एकजूट दाखवली, जी शक्ती दाखवली, ती अजिबात विसरू नका, कारण आपल्या सगळ्यांना आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी या एकजुटीची, या शक्तीची गरज आहे। या निवडणुकीत मुख्य मुद्दे होते ते म्हणजे ईयू अर्थात युरोपीय युनियन आणि रशिया। देशात ईयू अर्थात युरोपीय संघात राहण्यावरून 2 गट आहेत तर काही पक्ष रशिया धार्जिणेही आहेत। जॉर्ज सिमिओन यांची अलायन्स फॉर युनिटी ऑफ रोमानियन्स अर्थात AUR हा पक्ष रशियाच्या विचारसरणीचा मानला जातो। सिमिओन यांना रोमानिया हा ट्रम्प यांच्या वाटेनंही न्यायचा होता। त्यांना ईयू मधून बाहेर पडून युक्रेनची मदतही थांबवायची होती। त्यांच्या मते या युद्धामुळे रोमानियावर ताण येत होता। तर दुसरीकडे राजधानी बुखारेस्टचे महापौर राहिलेले डॅन हे ईयू समर्थक मानले जातात। तसंच डॅन यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढली होती। युक्रेनचा पाठिंबा कायम ठेवणं हा देखील त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता। युक्रेन युद्धात रोमानियानं लॉजिस्टिक मदतीची भूमिका पार पाडली आहे। रोमानियाला युरोपच्या मुख्य प्रवाहातच ठेवणं हा त्यांचा उद्देश होता आणि अखेर रोमानियन नागरिकांनीही याच मुद्द्यांवर डॅन यांना निवडून दिलंय। खरं सांगायचं झालं तर मला याआधी इतका आनंद कधीच झाला नाही। मला तर भीती वाटत होती की आमचं युरोपशी असलेलं नातं संपतंय की काय, मात्र आम्ही आता युरोपमध्येच आहोत। आम्ही युरोपियनच राहणार आहोत। आम्हाला यासाठी लढायचं नव्हतं। मला तर इतका आनंद झालाय की मला नीटसं समजावूनही सांगता येत नाहीये। जर दुसरा पक्ष जिंकला असता तर मी तर हा देश सोडायचा विचार करत होते, मात्र आता त्याची गरज नाहीये। आता सारं काही चांगलं होणार आहे। खरं म्हणजे पहिल्या कलांमध्ये AURचे जॉर्ज सिमिओन यांना 41% मतांसह आघाडी मिळाली होती। त्यांनी तर संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच पहिल्या निकालांच्या आधारावरच थेट विजयच घोषित करून टाकला होता। मी आता रोमानियाचा नवा अध्यक्ष आहे आणि अजूनही सर्व रोमानियन्स जे रांगेत उभं राहून मतदान करत आहेत त्यांना त्यांचा हक्क बजावू देण्याची मी विनंती करतोय। निकाल स्पष्टच आहे। आम्ही निवडणुकीत विजयी झालोत। हा विजय आम्ही रोमानियन लोकांसाठी मिळवलाय। मात्र जॉर्ज यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही। दुसऱ्या फेरीत डॅन यांनी जोरदार उसळी मारत सिमिओन यांच्यावर निर्णायक विजय मिळवला। 20 डिसेंबर 1969 रोजी रोमानियाच्या फॅगरसमध्ये डॅन यांचा जन्म झाला। ते 55 वर्षांचे असून व्यवसायानं गणितज्ञ आहेत। बुखारेस्ट विद्यापीठातून त्यांनी गणिताची पदवी घेतली। 2020 मध्ये निक्सोर डॅन हे बुखारेस्टचे महापौर झाले। अनेक नागरी चळवळींमध्ये ते प्रमुख चेहरा राहिले। विजय दृष्टीपथात येऊ लागल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारांना देशासमोरील अडचणींचीही आठवण करून दिली। आपल्यासमोर कठीण काळ उभा असून आर्थिक समतोल साधण्यासाठी आपला समाजही सुदृढ असायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलंय। त्यांच्या बोलण्यातील साधेपणा आणि आश्वासकता यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिल्याचं मानलं जात आहे। उलटपक्षी जॉर्ज सिमिओन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारापासून प्रेरित होत प्रचार केला। मात्र
मतदारांना राष्ट्रीय प्रचारात परदेशी मुद्दा आवडला नाही. सिमिओन यांना पराभव सहन करावा लागला. अगदी याही निवडणुकीतून लोकांनी रशियाला देखील कडवा विरोध दर्शवला. निवडणूक निकालानंतर डॅन समर्थकांनी रशियाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हा रशिया नाही, हा रोमानिया आहे. रोमानिया तुमचा होऊ शकत नाही हे रशियानं लक्षात ठेवावं असा इशाराही रोमानियन नागरिकांनी दिलाय. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही डॅन यांना त्यांच्या विजयाबाबत शुभेच्छा दिल्यात. हा युक्रेनसाठीही ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली आहे. रोमानिया हा युक्रेनचा महत्त्वाचा मित्र आहे, भागीदार आहे आणि विश्वासू शेजारी आहे अशा भावना झेलेन्स्कींनी व्यक्त केल्या. रोमानियामध्ये गेल्या वर्षीपासूनच राजकीय अस्थिरतेला सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी निवडणुका झाल्या आणि आश्चर्यकारकरित्या डाव्या विचारसरणीच्या कॉलिन जॉर्जेस्क्यू यांचा विजय झाला होता. मात्र यात रशियन हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात आला होता. रोमानियातील सर्वोच्च न्यायालयानंही या निवडणुका रद्दबातल ठरवत पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे 8 मे रोजी मतदान पार पडलं. मात्र पुन्हा एकदा मतदान घेण्यात आलं. 18 मे रोजी झालेल्या मतदानात अखेर EU समर्थक डॅन विजयी झाले आणि रोमानिया हा युरोपमध्येच महत्त्वाचा भागीदार होऊन राहील यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र युक्रेनच्या पलीकडून एक देश अप्रत्यक्षपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचा रशियाचा प्रयत्न उधळला गेला असं मत रोमानियातील राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय. कारण जर सिमिओन यांचा विजय झाला असता तर हंगेरी आणि स्लोव्हाकियाप्रमाणे रोमानिया देखील युक्रेनच्या विरोधात गेला असता आणि रशियाचं युरोपमधलं पाठबळ वाढलं असतं. मात्र रोमानियन नागरिकांनी युरोपलाच अधिक पसंती दिलीये हे निकालांवरून दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.